गुड मॉर्निंग मित्रांनो फ्रॉम मुन्नार. सकाळी 6 वाजलेत. आम्ही अर्ली मॉर्निंग 5 वाजताच उठलो. तेव्हाचं वातावरण खूप वेगळं होतं आणि आता पण खूप सुंदर वातावरण मी तुम्हाला दाखवतो. असे काही झाडांमधले दृश्य आहे. समोर तिकडे तलाव आहे आणि आम्ही चाललो आहोत एक्सप्लोर करण्यासाठी या रिसॉर्टच्या स्पाइस गार्डनला. भरपूर मोठं गार्डन आहे तिकडे. फार्मिंग पण होते आणि बरंचसं चालायचं आहे. बघूयात आपण. हॅलो श्वेता, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप थंडी आहे इकडे. वाव. द ब्युटी ऑफ मुन्नार. हां, तिकडे तलाव आहे. बसायला पण आहे. आपण जाऊ शकतो का? हो, आपण जाऊ शकतो. चला जाऊ. ड्यू ड्रॉप फार्म रिसॉर्ट. इकडे हा त्यांनी एक एरिया बनवला आहे त्या तलावासमोर. बघूयात. हळू ये श्वेता. सुंदर. इकडे बॉनफायर करतात ते. काल तर रात्री इथे काही नव्हतं असं. आज रात्री आपण पाहूयात असं काय आहे का इकडे प्लान तर येऊ. खूप छान एरिया आहे. मस्त वाटत आहे. तो समोर किती डेन्स फॉरेस्ट आहे ना. हो ना. आणि कसलं भारी दिसतंय. सकाळी 6-5:30 वाजता थोडासा उजेड होता. तेव्हापासूनच धुके कंटिन्यू आहेत आणि मस्त थंड वातावरण आहे. मे महिन्यामध्ये इकडे येऊन एकदम मस्त थंडी अनुभवायला मिळाली. तिकडून बाहेर आल्यानंतर पुन्हा पुढे जाताना रोडच्या दोन्ही बाजूंना असे पॉन्ड आहेत. बघूयात आणखी पुढे काय. बराच मोठा एरिया आहे. सनराइज होत आहे. इतका एरिया चालून कवर करू शकू की माहीत नाही. बघू जितका कवर करू शकू, कारण आपल्याला पुन्हा आज मुन्नार साईट सीइंगसाठी पण निघायचं आहे. हा एक्सपिरियन्स मी शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत. किती छान वाटतं आहे सकाळी सकाळी अशा ठिकाणी वॉक करायला. ब्युटिफुल. पुढे भरपूर खतरनाक डेन्स फॉरेस्ट आहे. आम्ही काय पुढेपर्यंत पोचलो नाही. श्वेता खूप घाबरते आहे. म्हणून बऱ्याचशा पक्ष्यांचे आणि काही प्राण्यांचे आवाज आल्यासारखंही वाटतं. खूप छान आहे. जेवढं चालेल तेवढं कमीच आहे. असं वेगळं असं कोणतं मसाल्यांचे स्पाइस गार्डन अजून तरी दिसलं नाही मला. मे बी मागच्या बाजूला आहे. पण आम्ही पुन्हा रिटर्न जातो. आता हा जो सनराईज होत होता मगाशी, ते मस्त प्रकाश आला आहे. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. संदेशला इकडे खूप मजा येत आहे, बट आम्ही पूर्ण हा जो एरिया आहे इकडे आम्ही खूप दूरपर्यंत चालत गेलो आणि मला खरंच खूप भीती वाटत होती, कारण की सुंदर आहे, खूप सुंदर आहे. नो डाऊट इकडे एक होता, तो लिटरली सिटी वाजवत होता आणि असं सिटी वाजवत होता ना जसं की कोणी ह्युमन वाजवे.
सकाळी वॉक करून आल्यानंतर आम्ही आता छान फ्रेश झालो, आंघोळ केली, तयार झालो निघण्यासाठी. पण आधी हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करूयात आणि तिथून पुढे निघूयात. चला. तर आम्ही फ्रेश होऊन आता निघालो आहे मुन्नार एक्सप्लोअर करायला. खाली कॅब ड्रायव्हर वेट करत आहे आमचा. सो लेट्स एक्सप्लोअर. हे कुंडला लेकला. इथे माझ्या मागे बघू शकता तुम्ही की पाम ट्रीज आहे तिकडे भरपूर. इकडे फोटोग्राफर्स फोटो काढून देतात. 30 रुपीज सॉफ्ट कॉपी आहे इकडे. आणि हे आहे कुंडला लेकचा व्ह्यू. सो कुंडला लेक आता पूर्ण खाली आहे. इकडे थोडं पाणी वाचलं आहे, बाकी पूर्ण सुकलेलं आहे. बॅड न्यूज फॉर अस की आम्हाला पाणी बघायला नाही मिळालं इथे. पण जर जस्ट इमॅजिनिंग की जर पाणी असतं तर खूप छान मस्त मजा आली असती. नंतर आम्ही आलो टी फॅक्टरी एक्सप्लोअर करायला. आणि आता आम्ही आहोत टी गार्डनच्या बाजूला आणि इकडे आहे टी फॅक्टरी पूर्ण. ही पूर्ण टी फॅक्टरी आहे. हो आमचं झालं आहे पोपट आणि फॅक्टरी झाली आहे पूर्ण. फक्त चहा आपण पिऊन एक्सप्लोअर करू शकतो. इथे आहे ते चहा पिऊ शकतो आपण यांची ऑथेंटिकवाली. आणि इकडे शॉप आहे तिथून घेऊ शकतो. पण जी फॅक्टरी होती मेन फॅक्टरी ती बंद आहे. सो आता फक्त चहा पिऊया आणि मग निघूया, बघूया कुठे जाता येते. तर फॅक्टरी तर आम्हाला बंद मिळाली, पण फॅक्टरीच्याच एरियामध्ये इथे आपण आहोत टी गार्डनमध्ये. तर तुम्ही बघू शकता द व्ह्यू, द हेवन. ते म्हणतात ना गॉड्स ओन कंट्री, ते हीच आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे आणि इथे आपण फोटोज काढू शकतो, व्हिडिओज बनवू शकतो. खूप सुंदर वाटतं इथे. वातावरण पण खूप छान वाटतं आणि भारी आहे सगळं, मस्त. जस्ट सी द व्ह्यू अँड एन्जॉय. टी गार्डन बघून झाल्यानंतर आम्ही गेलो लंचसाठी. तसं तर उशिराच झाला होता. ऑलमोस्ट 3:30-4ला लंच केला. तिथून पुढे आम्ही एका जवळच्या छोट्याशा चॉकलेट फॅक्टरीला व्हिजिट केलं. तिथे असं लाईव्ह डेमो होता चॉकलेट मेकिंगचा. आणि बाजूलाच एक छोटंसं शॉप होतं, त्यांचं शॉप होतं इन्क्लुडेड. त्यामध्ये तिकडे तुम्ही चॉकलेट्स आणि काही टॉफीज विकत घेऊ शकत होता. सोबत मसाल्यांचे काही पदार्थही होते. तो असा डेमो होता. चॉकलेट शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही हा दिवस इकडेच एंड केला. इव्हिनिंग झाली होती, त्यानंतर आम्ही हॉटेलवर जाऊन आराम केला. तर आज आहे ड्यू ड्रॉपमध्ये आमचा लास्ट डे आणि
खूप वाईट वाटत आहे कारण आम्हाला इथून जावं लागत आहे. ही प्लेस खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आम्ही मॉर्निंग वॉकला पुन्हा आलो होतो आज आणि मस्त मजा आली. टाईम स्पेंड केला छान आणि खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि आता आम्ही चाललो. आमचा चेकआउट आहे 11 वाजता, पण आम्हाला कोची पण फिरायचं आहे आज, तर आम्हाला 9-9:30पर्यंत निघावं लागेल. आता 8:30 वाजले आहेत आय गेस. आता आम्ही ब्रेकफास्ट करू आणि निघू. तर बघूया आज कोचीमध्ये काय पाहायला मिळतं. तर फायनली चेकआउटसाठी रेडी होतो आम्ही. मन नाही करायला जायचं. काही वेळ थोडा या कॉटेजच्या बाहेर आम्ही घालवत आहोत आणि निघू इथून थोड्या वेळात कोचीसाठी. हा फायनल व्ह्यू. मुन्नारवरून निघाल्यानंतर ऑन द वे का प्युअर व्हेज रेस्टॉरंटला थांबलो आहेत आम्ही. ते काही रेडी नाही आहे सध्या, फक्त एक त्यांची थाली मिळते सध्या, बोलतात ते केरला थाली. एक केरला थाली मागू आणि वाट बघू बाकी काय रेडी होतं त्याचे. वाइट उनकी रायता बनाना चिप्स है, बनाना स्वीट है, मूंग की दाल है, केरला राइस है, केरला पापड़ है, बनाना है, पंपकिन है, मिक्स वेज सब्जी बीन्स है, पाइनएप्पल पचड़ी. थँक्यू. तर हा आहे कम्प्लीट केरळ सध्या. हे एक आम्ही ऑर्डर केलं आहे आणि सोबत हा ऑरेंज मोहितो आहे. बाकी काही रेडी नाही आहे अजून, वाट बघतो तोपर्यंत पाहू आमच्याकडून हे संपतं का. आम्ही आलो मटेचे. हा फोर्ट कोचीमध्ये आहे. कोचीपासून 1 तास लागतो यायला इथे. आणि जेव्हा आम्ही इथे आलो तर इथे व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. सो मी तुम्हाला बाहेरचा साईड दाखवते. हा असा बाहेरचा साईड होता आणि त्या आतमध्ये म्युझियममध्ये राजाची पालखी, राजाचा ड्रेस सगळं दाखवलेलं आहे. मट्टेचेरी पॅलेसच्या सुंदर आणि जुनी चित्र आणि राजांचे वस्तू बघितल्यानंतर पॅलेसच्या बाजूला एक मार्केट होतं. आम्ही तिथे गेलो. आधी आम्हाला याचं नाव नव्हतं माहीत, नंतर माहिती पडलं हा जे टाऊन आहे. इथलं सुंदर आणि खूप जुनं आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. इथे पूर्वी ज्यू समाज राहत होता. हे ठिकाण मसाले आणि अँटिक शॉपसाठी आणि जुन्या संस्कृतीसाठी ओळखलं जात होतं. इथे खूप साऱ्या अँटिक आणि भारी गोष्टी होत्या. मला या जे टाऊनचं आर्किटेक्चर खूप भारी वाटलं. म्हणजे काही वेगळंच होतं. इथे काही कॅफेज होते, भारी कॅफेज होते. म्हणजे एकदम ॲस्थेटिक कॅफेज होते. हे असं अँटिक शॉप्स होते. असे शॉप्स तुम्हाला पूर्ण जेवढी पण ही गल्ली होती, पूर्ण गल्लीभर असे शॉप्स मिळणार बघायला. आमची खूप इच्छा होती इथले ॲस्थेटिक कॅफेज आणि शॉप्स एक्सप्लोअर करायची, बट आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण आमची फ्लाईट होती लगेच. सो आम्ही नाही केलं. इथे फोटोज आणि व्हिडिओज काढायसाठी पण भरपूरसे स्पॉट्स आहे. इथे फोटोग्राफर्स पण अवेलेबल असतात जे 250 रुपीजमध्ये आपले फोटो काढून देतात. त्यानंतर थोडं समोर गेल्यावर आपल्याला दिसतं पॅराडाईज सिनागोजे. हे भारतातील सगळ्यात जुनं ज्यू प्रार्थना स्थळ आहे. ज्यू टाऊन एक्सप्लोअर करून आम्ही निघालो एअरपोर्टसाठी. फिरून झालं आहे आता आमचं. आम्ही निघालो आमच्या बँगलोरसाठी आणि हा सुंदर टर्मिनल 1 एअरपोर्ट आहे कोचीनचा. इतका सुंदर एअरपोर्ट आहे ना, मी बॅक कॅमेराने असं वाटतं आहे कुठल्या महलमध्ये आलो आहे का. खूप सुंदर एअरपोर्ट आहे. ट्रिप खूप छान झाली, सुंदर मजा आली. मन नाही आता घरी जायचं पण जायला लागतं.
अँड इट्स टाईम टू से बाय बाय कोची. टाटा कोची हां टर्मिनल. आम्ही फ्लाईट बोर्ड करू आणि निघू बेंगलोरला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.